अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परत एकदा भारताला झटका दिलेला आहे. त्यांनी एक नियम बनवलेला आहे. त्या नियमानुसार आता अमेरिकेच्या कंपन्यांना परदेशी कामगारांना बोलवताना H-1B व्हिसावरती $1,00,000 म्हणजे 88 लाख रुपये दरवर्षी फी भरावी लागणार आहे. म्हणजे विचार करा, कर्मचाऱ्यांचा पगार वेगळा द्यायचा आणि दरवर्षी सरकारला 1,00,000 सुद्धा द्यायचा आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की परदेशी नागरिकांच्या नोकऱ्या जाणार आणि याचा सगळ्यात जास्त फटका भारतीय लोकांना बसणार. कारण H-1B व्हिसापैकी 60 ते 70% लोक हे भारतीय आहेत आणि एवढ्या सगळ्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर त्यांचं पुढे काय होणार आहेत? ही लोक भारतामध्ये परत आली तर त्यांना तेवढ्या मोठ्या प्रमाणावर अपॉर्च्युनिटी भेटणार आहे का? कारण सध्या भारतातच खूप जास्त बेरोजगारी आहे. मला असं वाटतंय की फॉरेन पॉलिसी कुठेतरी गंटताना दिसते. अमेरिकेबरोबरचे भारताचे संबंध जर का सुधारले नाहीत तर येणारा काळ हा भारतासाठी कठीण असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अमेरिकेच्या या निर्णयानंतर भारतावरती खरंच परिणाम होणार आहे की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा.